नमस्कार मित्रांनो, बेरिंग बेर चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण पुढच्या वीकमध्ये काय मार्केट मुवमेंट देणार त्यासाठी आपण ॲनालाइज करतो आहे. त्यानुसार फर्स्ट ऑफ ऑल आपण USD-CHFमध्ये बघतो आहे. मार्केटने एक रेजिस्टन्स अप्लाय केला आहे. बघू शकता मार्केट ज्या लेवलने पडलेलं त्या लेवलला एक कॅन्डल फॉर्म झाले 4 तासाची आणि त्यानंतर एक बेरिशनेस आला 1 आवरमध्ये. तुम्ही बघू शकता की या पॅटर्नला आपण काय बोलतोय, तुम्हाला माहीत असेल सर्वांना मित्रांनो. हा पॅटर्न आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. अशा तऱ्हेचा पॅटर्न फॉर्म झाला आहे. 4 आवरमध्ये सुद्धा बेरिशनेस आहे, 1 आवरमध्ये सुद्धा बेरिशनेस आहे. म्हणजे मार्केट इथनं डायरेक्शन बेरिश सुद्धा येऊ शकतोय. तो 2 प्रकारचे सपोर्ट आहे मित्रांनो त्याला मार्केटला रेजिस्टन्स घेता येईल. जर आपण 30 मिनिटांमध्ये बघितलं तर हा लोअर आहे. जर मार्केट अप ट्रेंड राहायचं असेल मित्रांनो तर त्या ट्रेंड लाईनला रिटेस्ट करून अप जाऊ शकतोय. अशा प्रकारचे 2 सिनारिओ आहेत. आपण सेलिंग सुद्धा बघतोय. जर इथनं या प्रकारचा पॅटर्न फॉर्म आहे, एक तर हेड अँड शोल्डर पॅटर्नला फॉर्म होणार, एक तर फॉलिंग वेज पॅटर्नला फॉर्म होणार मित्रांनो. एक तर 3 प्रकारचे लेवल आहेत आपल्याकडे आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट झालं आहे आणि ट्रेंड लाईन ब्रेकआउट नंतर जी रिटेस्ट होऊन मार्केटने एक बेरिशनेस शो झाला आहे आणि कॅन्डल पण चांगली फॉर्म झाली मित्रांनो 15 मिनिटांमध्ये. त्यानुसार मार्केट डाऊन येऊ शकतोय. हा एक रेजिस्टन्स आहे TP1 आणि TP2. 2 प्रकारचे रेजिस्टन्स आहेत. मार्केट अशा प्रकारे स्ट्रक्चर करत मार्केट डाऊन येऊ शकतो, नंतर बुलिश होऊ शकतो या लेवलला. आय थिंक अशा प्रकारे जर आपल्याला एंट्री भेटल्या तर आपण तिथे एंट्री घेऊ. जसं पॅटर्न फॉर्म होणार तशा प्रकारचे आपण एंट्री घेणार. शक्यतो मला असं वाटतं मित्रांनो मार्केट इथून डाऊन जाऊ शकतोय. बुलिश तर नाही मार्केटची शक्यता कमी आहे, कारण की रेजिस्टन्स एरिया आहे. रेजिस्टन्स एरियाला मार्केटने एक कॅन्डल पण झाले 4 आवरची आणि त्यानुसार मार्केटने डायरेक्शनला आला आहे आणि आपण एक एंट्रीमध्ये सुद्धा आहे मित्रांनो. आपण त्या सेलिंग कॅन्डलच्या क्लोजिंग झाल्यानंतर एक बुलिश कॅन्डल जेव्हा पुलबॅक आली तेव्हा आपण तिथे एंट्री घेतली आणि आपण आपली ट्रेड चालू आहे. तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो. सध्या प्रॉफिटमध्ये ते चालू आहे. ब्रेक इव्हन टाकून दिला आपण त्या ट्रेडला. MT5मध्ये बघू शकता USD-CHF आहे. आपण शुक्रवारी ट्रेड घेतले मित्रांनो आणि 2 दिवस होल्डिंग. शनिवार रविवार मार्केट क्लोज असल्यामुळे बघूया मंडेला काय होतं मित्रांनो. या ट्रेडचा ब्रेक इव्हन तर टाकला आपण ट्रेडला. फर्स्ट टार्गेट हा घेऊ आणि सेकंड टार्गेट 70 आणि थर्ड $90. बघूया काय होतंय. एक तर ब्रेक इव्हन हिट होईल, नंतर डायरेक्शनला येणार, पण आपण तर ट्रेडमध्ये आता लॉस नाही घेणार, कारण की ट्रेड आपण डायरेक्शनला येऊन 1:1 येऊन आय थिंक तुम्ही जर ट्रेड घेणार असाल USD-CHFमध्ये तर सेलिंगसाठी ट्रेड घ्या आणि ट्रेड तुमच्या डायरेक्शनला येईल. या कॅन्डलचा ब्रेक इव्हन तर हिट झाला आहे. बघूया 1:2 त्या कॅन्डलचा. आय थिंक TP1, TP2 आणि TP3 अशा प्रकारचे 3 आहेत. आणि नंतर जेव्हा मार्केट रेजिस्टन्स घ्यायला येणार त्यानंतर जेव्हा एकात पॅटर्न फॉर्म झाल्यानंतर डबल बॉटम प्रकारे त्यानंतर तुम्ही इथनं बुलिश होऊ शकता. शक्यतो आता तरी बुलिश नका मित्रांनो, कारण की
मार्केट डाऊन याची शक्यता आहे. अशा प्रकारचं मार्केट डाऊन येऊ शकतोय. नंतर आपण बघूया युरो USD मध्ये. युरो USD मध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण सर्व क्लिअर करूया. रिमूव्ह करतोय सर्व. त्यानंतर आपण 4 आवरमध्ये जाऊ. 4 आवरमध्ये गेल्यानंतर आपण काय मार्केटने केलं तर ते बघूया पहिले. फर्स्ट ऑफ ऑल मार्केटने एक रेजिस्टन्स घेऊन 3 वेळा रेजिस्टन्स घेतला मित्रांनो. त्यानंतर एक डाऊन आला. मार्केटने त्या लेवलला मोडलं नाही मित्रांनो अजून, कारण की तो आता वीक झाला आहे. सपोर्ट एरिया तोडायची शक्यता जास्त आहे मित्रांनो. त्यानंतर या लेवलला एक रेजिस्टन्स घेतला मित्रांनो आणि आपण लो टू हाय मार्क केलं फिब लेवलने. तर मित्रांनो 50%ला मार्केटने एक कॅन्डल फॉर्म झाले 4 आवरची. त्यानुसार मार्केट अप जाऊ शकतो या लेवल पात. आणि एक चॅनल सुद्धा दिसतोय. ट्रेंड लाईन परफेक्ट ट्रेंड लाईन आहे मित्रांनो. त्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झाला आहे. ब्रेकआउट नंतर रिट्रेस झाला आहे, बघू शकता. अशा प्रकारे रिट्रेस झाला मित्रांनो. आणि त्या रिट्रेसला कॅन्डल सुद्धा झाले फॉर्म 1 आवरमध्ये मित्रांनो. असा पॅटर्न फॉर्म झाला. एक बुलिश कॅन्डलने मार्केटने क्लोजिंग दिले. त्यानंतर एक पुल बॅक आला आणि त्यानंतर ती लेवल तुटले. अशा प्रकारचे आहे. आणि इथनं फिब लेवल आपण मार्क केलं तर इथे आहे फिब लेवल आणि त्या फिब लेवलला सुद्धा रिस्पेक्ट केलं आहे. आणि त्याच फिब लेवलला आपण एंट्री घेतली आहे. बघूया आपण कितीपर्यंत कॅचअप करतोय मित्रांनो. आता तुम्ही जर युरो USD मध्ये जर एंट्री घ्यायचा प्रयत्न कराल सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, तर बाईंगसाठीच बघा, कारण की मार्केट इथनं या लेवलपास जाऊ शकतो 15 मिनिटामध्ये. हा USD सेचअप मध्ये होता. आता युरोमध्ये बघूया आपण. युरोमध्ये आपण बघू शकता कोणत्या लेवलला एंट्री घेतले. 2 ट्रेंडमध्ये आपण होल्डिंगला आहेत मित्रांनो. एक तर हा TP घेऊ शकतो, नाहीतर 1:2, नाहीतर त्या एक स्विंग पाथ. बघूया किती कॅचअप करतोय मंडेला बघू.